नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। 6 जुलै 2025 वार रविवार या दिवशी आलेली आहे देवशयनी आषाढी एकादशी, जिला महाएकादशी किंवा मोठी एकादशी म्हणून ओळखलं जातं। एकादशी तिथी 5 जुलैच्या संध्याकाळी 6:58 सुरू होईल आणि ती 6 जुलैच्या रात्री 9:14 समाप्त होईल। तर या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ की एकादशीचं व्रत कसं करावं, उपवासाचे नियम काय, सेवा काय कराव्यात वगैरे सर्व गोष्टी। तेव्हा तुम्हा सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, माहितीपूर्ण ऐका, जेणेकरून सर्व काही तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल आणि तुमच्या मनामध्ये या व्रताविषयी कोणत्याही प्रकारचे प्रश्न राहणार नाही। व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये जय हरी जरूर लिहा। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंची आवडती तिथी आहे। त्यांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून अनेक भाविक एकादशीचं व्रत करत असतात। महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण या दिवशी विठ्ठलरूपी पांडुरंग, जे साक्षात भगवान श्रीहरी विष्णूच आहेत, त्यांची पूजा केली जाते। तसेच देवी लक्ष्मीरूपी माता रुक्मिणीची देखील पूजा होत असते, जी विठ्ठलांची पत्नी समजली जाते। याशिवाय एकादशीच्या तिथीला धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा अतिशय महत्त्व आहे। एकादशीचा महिमा महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठिराला वनपर्वात सांगतात। त्यांनी ती 12 वर्षे प्रतिवर्ष 24 एकादशी केल्या होत्या। एकादशी व्रत हे राजा अंबरीश, राजा हरिश्चंद्र, राजा नल तसेच राजा युधिष्ठिर यांनी देखील केला आहे। युधिष्ठिर म्हणजे पांडवांमधले सगळ्यात मोठे पुत्र। अनेकांना हे व्रत सुरू करावेसे वाटते, त्यांनी आषाढी एकादशीपासून या व्रताला सुरुवात करायला हवी। एकादशी व्रत हे आपल्या इंद्रिय निग्रहाची सवय व्हावी यासाठी आहे। या दिवशी असत्य भाषण, मैथून, मांसाहार, अपेयपान इत्यादी गोष्टी वर्ज्य कराव्यात। यासाठी मनाचा निग्रह म्हणजे मनाचा निश्चय फार आवश्यक असतो आणि माणसाला संयमाची सुद्धा गरज या व्रतासाठी पडते। म्हणून एकादशीचा उपवास एक वेळ न करता दोन्ही वेळेला केला जातो। त्या निमित्ताने पचनक्रियेला आपल्याला आराम देता येतो। एकादशीचा संकल्प कसा करायचा, तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून घ्यायचं। महिलांनी या दिवशी केस धुतले तरी पण चालतील आणि पूजा करण्याच्या अगोदर संकल्प घेताना म्हणायचं, मम कायिक वाचिक मानस सांसर्गिक पातकोपपातक दुरित क्षय पूर्वक श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थे श्री परमेश्वर प्रीती कामनाया एकादशी व्रतमहम करिष्ये असा संकल्प उच्चारून ताम्हणामध्ये पाणी सोडायचं आणि जितेंद्रिय होऊन श्रद्धा भक्तिपूर्वक व यथाविधी देवतांचं पूजन करायचं। एकादशीला होम हवन करण्याची काही पद्धत नाही। या व्रताची सुरुवात सकाळी सूर्योदयाला करावी व सांगता दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर करावी। म्हणजे एकादशीचा उपवास हा त्या दिवशी सूर्योदयाला सुरू होतो, त्यानंतर द्वादशीच्या सूर्योदयानंतर समाप्त होतो। खरी पद्धत यापेक्षाही वेगळी आहे की आपल्याला दशमीच्या संध्याकाळपासूनच उपवास धरायला हवा। त्यानंतर एकादशीचा संपूर्ण दिवस, एकादशीची रात्र आणि द्वादशीला आपण या व्रताचं पारण करायचं असतं। पण प्रत्येकाला काही हे शक्य होत नाही, म्हणून निदान एकादशीच्या सूर्योदयापासून पूर्ण रात्रभर उपवास करावा आणि द्वादशीच्या सूर्योदयानंतर आपल्याला या उपवासाला सोडता येईल। जसं की यंदा 6 जुलैला म्हणजे रविवारी दिवसभर आणि रात्रभर उपवास करून तो 7 जुलैला म्हणजेच सोमवारी सूर्योदयानंतर कधीही सोडा, जसा तुमच्या घरामध्ये उपवास सोडण्यासाठी स्वयंपाक तयार होईल तसा। उपवासाच्या दिवशी तुम्ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुमच्या घरी असेल तर त्यांची पूजा करू शकतात, किंवा देवघरातील बाळकृष्ण अथवा सत्यनारायण देवाची प्रतिमा तुमच्याकडे असेल, किंवा प्रभू श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे असेल, किंवा श्रीकृष्णांचा फोटो तुमच्याकडे असेल तर त्यांची पूजा एकादशीच्या निमित्ताने केली तरी पण चालेल। हे सगळेजण एकच आहेत। यामध्ये तुमच्याकडे मूर्ती असतील तर प्रथम देवाला चंदनाचे विलेपन करून त्यानंतर पंचामृताने स्नान घालावे। फोटो असेल तर फक्त स्वच्छ कापडाने पुसून घेऊन त्याची पूजा केली तरी पण चालेल। मूर्ती असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं, चंदनाचं विलेपन करायचं, पंचामृताने स्नान घालायचं, त्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालून मूर्ती स्वच्छ कापडाने कोरडी करून घ्यावी। त्यानंतर देवाला चंदन, बुक्का किंवा अष्टगंध नाहीतर गुलाल यापैकी जो गंध तुमच्याकडे असेल तो लावा।
तुळशीपत्र वाहा, ऋतुमानानुसार जी फुलं आपल्याला सध्या मिळतील ती वाहा, नैवेद्यासाठी केळी ठेवा, देवीला हळदी कुंकू फुलं वाहा, शेवटी भगवान श्री विठ्ठलांना आणि माता रुक्मिणीला धूपदीपांनी ओवाळून मनोभावे नमस्कार करा. यावेळेस आपण आपल्या मनातली काही इच्छा असेल तर ती देखील देवापुढे बोलून दाखवू शकतो. यानंतर तुम्ही विठ्ठल रुक्मिणीची आरती करू शकतात, हरिपाठ म्हणू शकतात किंवा भगवद्गीतेतला 11वा अध्याय वाचा. 11वा वाचायचा नसेल तर भगवद्गीतेतला कोणताही अध्याय जो तुम्हाला वाचणं आवडतं किंवा सोपं जातं तो तुम्ही वाचू शकता. या दिवशी सत्यनारायणाची पूजा देखील करणे अतिशय शुभ मानले जाते. उपवास करा किंवा करू नका, पण एकादशीला तांदळाचे सेवन करणे वर्ज्य मानले जाते. हा उपवास करताना आहार म्हणून फळे खाता येतील. दुग्धजन्य पदार्थ जसं की दूध, दही, ताक, लस्सी देखील चालेल. साबुदाणा, बटाटा, भगर, रताळे, सुकामेवा हे देखील खाता येते. तसेच उपवासाच्या दरम्यान पाणी देखील भरपूर प्यावे, त्यामध्ये अजिबात कसर ठेवू नये. तेलकट, अतिखारट, हवाबंद किंवा पॅकेट्समध्ये ठेवलेले उपवासाचे पदार्थ जेवढे टाळता येतील तेवढे चांगले. ज्या महिलांना मासिक धर्म असेल त्यांनी फक्त उपवास धरावा, पूजा मात्र करू नये. त्याचबरोबर ज्यांना आरोग्याच्या काही समस्या असतील की ज्यामुळे उपवासाचे पदार्थ खाऊन त्रास होतो किंवा त्याचं पथ्य पाळायला लावलेलं आहे तर त्यांनी फक्त पूजा केली, मनापासून देवाची भक्ती केली तेवढंसुद्धा पुरेसं आहे. देव काही आपल्याला सांगतच नाही की तुम्ही उपवासच धरा किंवा उपाशीच राहा, पण आपण किती मनापासून त्याची भक्ती करतो हेच पाहणं महत्त्वाचं आहे. द्वादशीला उपवास सोडताना आधी देवाला नैवेद्य दाखवा, मगच उपवास सोडा. उपवास सोडताना सुद्धा काही जण खूप जास्त जड आहार घेतात, जसं की तेलकट खाणं. काल दिवसभर उपवास होता, मग आज काहीतरी तेलकट करूया किंवा मसालेदार करूया, तर या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. जसं आपण उपवास करताना हलका आहार घेत असतो किंवा मग आपल्या पोटाला आपण आराम दिलेला असतो, तर तीच आपली पचनक्रिया सुरळीत आता होत असते कुठेतरी. तर मग आपण सुरुवात हलक्या अन्नापासूनच करावा आणि एकदा की आपण उपवास सोडला म्हणजे आपण जेवण केलं की त्यानंतर आपल्याला पुन्हा खायचं नसतं. उपवास सोडताना एका जागेवरून उठायचं नाही, त्याचबरोबर कोणाशी बोलायचं नाही आणि परत परत आपल्या ताटामध्ये वाढून घ्यायचं नाही असा नियम असतो, तर ते सुद्धा तुम्हाला पाळायचे आहेत. एकादशीला पूजा करण्यासाठी तुळशीची पानं वापरली जातात, पण ती पानं तुम्ही शनिवारीच तोडून ठेवा. यंदा रविवारी एकादशी आहे आणि तुम्हाला नियम माहिती असतीलच की रविवारी तसेच एकादशीला तुळशीला स्पर्श करू नये, पाणी घालू नये इत्यादी नियम आहे. कारण तुळशी मातासुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंना, भगवान श्री विठ्ठलांना अतिशय प्रिय असल्यामुळे तीसुद्धा त्यांच्यासाठी व्रत करते, तर आपण तिचं व्रत भंग करण्याचा प्रयत्न करू नये. बघा, समजा तुम्ही बऱ्याच दिवसापासून एकादशीचं व्रत करत आहात, आता तुमचं वय वाढलेलं आहे, तर मग काही जण प्रश्न विचारतात की आपल्याला आता एकादशी होत नाही, कायमची सोडायची असेल तर काही विधी करावा लागतो का? तर अजिबात नाही, विधी वगैरे कोणताही तुम्हाला करावा लागत नाही. तुम्ही इथून पुढे सुद्धा जोपर्यंत तुमच्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत विठ्ठलाची भक्ती करू शकतात, पूजा करू शकता. एवढंही शक्य होत नसेल तर मनोभावे तुम्ही नमस्कार केला तरी पण चालेल. आणि हो, एकादशीच्या निमित्ताने तुम्हाला विठ्ठलांचा काही जप करायचा असेल, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, तर त्या जपासाठी म्हणून तुम्ही तुळशीची माळा देखील वापरू शकता. बघा, तुमच्यापैकी काही जण मांसाहारी असतील, म्हणजे दररोजच मांसाहार करतात असं नाही, पण कधी कधी म्हणजे काही जणांच्या घरी रविवारी, काही जणांच्या घरी बुधवारी वगैरे मांसाहार होत असतो. पण आता तुमची इच्छा नाही आहे किंवा तुम्हाला त्याच्यावर सुद्धा संयम ठेवायचा आहे किंवा काही जणांना काही व्यसन असेल तर तेही कायमचं सुटावं, यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करून बघितले पण काही होत नाही आहे, तर एक तुमच्यावर संयम यावा, तुमच्या मनावर ताबा यावा, यासाठी म्हणून तुम्ही या एकादशीच्या दिवशी तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळा देखील घालू शकता. आणि ही माळा घातल्यामुळे तुम्हाला नंतर व्यसन करता येणार नाही किंवा तुम्ही मांसाहारसुद्धा करू शकणार नाही. तर अवश्य ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी या दिवशी तुळशी माळा घालू शकतात. त्याचबरोबर बघा, कोणत्याही वयामध्ये एकादशी व्रताची सुरुवात करता येते, मात्र हे व्रत 80व्या वर्षापर्यंत करावे. तथापि त्यापूर्वी शरीराला काही दुर्बलता आली, म्हणजे आपण काही आजारी पडत असलो, आरोग्याच्या समस्या उद्भवत राहत असल्या, तर आपण त्या व्रताचं उद्यापन करून त्याची समाप्ती करावी. आता मी तुम्हाला सांगितलं की कोणताही मोठा विधी तुम्हाला एकादशी व्रताचं उद्यापन करण्यासाठी करावा लागत नाही, पण मग त्या दिवशी तुम्ही गोरगरिबांना किंवा गरजू व्यक्तींना काही अन्नदान केलं तरी भरपूर झालं. कारण उद्यापनाचा उद्देश हाच असतो की आपण जे काही व्रत केलं तर त्याची सांगता आहे, त्याचं उद्यापन आहे, तर थोडंफार अन्नदान झालं पाहिजे. आणि आपण अन्नदान का केलं? कारण
उद्यापनाच्या निमित्ताने आपण ज्या व्यक्तींना बोलवतो किंवा कुठेही अन्नदान करण्याचा जो काही हेतू असतो तर आपण सांगतो की माझं हे व्रत होतं, त्याचं उद्यापन आहे आणि मग मी त्या निमित्ताने हे अन्नदान करत आहे. म्हणजे एक प्रकारे आपल्याकडून या व्रताचा प्रचार प्रसार जास्त होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही ते उद्यापन करून घेऊ शकतात. बघा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, एक शुक्ल पक्षामध्ये आणि एक कृष्ण पक्षामध्ये. अशा पद्धतीने संपूर्ण वर्षभरामध्ये आपण 24 एकादशींचं व्रत करतो आणि ज्या ज्या वेळेस अधिक मास असतो तर आपल्याकडून एकूण 26 एकादशींचं व्रत होतं. प्रत्येक एकादशीची एक आख्यायिका आहे, कथा आहे, प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्त्व आहे. जसं की आमलकी एकादशी, या एकादशीला आवळ्याचं महत्त्व आहे. या दिवशी आवळ्याचं सेवन केलं जातं किंवा आवळ्याच्या वृक्षाखाली आपण बसून जेवण करणं सुद्धा इष्ट मानलं जातं. आवळ्याच्या वृक्षापाशी दिवा लावणं सुद्धा शुभ मानलं जातं. त्याच पद्धतीने वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींमध्ये मोठी एकादशी असते, ती एक म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी एकादशी. त्या दिवशी चातुर्मास किंवा चतुर्मास हा समाप्त होत असतो आणि आपण जे काही नियम संयम 4 महिने पाळलेले असतात, जसं की कांदा लसूण बरेच जण वर्ज्य करतात, तर एक प्रकारे ऋतुमानानुसारच आपण हलका फुलका आहार या 4 महिन्यांमध्ये घेत असतो. त्यानंतर पुन्हा आपण बदलत्या ऋतुमानानुसार वेगळा आहार घ्यायला चालू करू शकतो आणि या 4 महिन्यांच्या काळामध्ये आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकता येतात की स्वतःच्या मनावर संयम ठेवल्यामुळे, ताबा ठेवल्यामुळे आपल्यामध्ये आता किती बदल झालेला आहे. तर अशा पद्धतीने हे एकादशी व्रताचं महात्म्य आहे. ज्यांना एकादशी व्रताची सुरुवात करायची असेल त्यांनी काही नियम पाळावेत. जसं की एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारीरिक, आर्थिक किंवा कामिक प्रलोभनाला बळी पडत नाही. एकादशी करणाऱ्याला संकटात सुद्धा विवेकबुद्धी जागृत राहते. एकादशी करणं म्हणजे कोणत्याही एका वैष्णव देवतेशी जोडले जाणे. एकादशी करणाऱ्याचे पूर्वकर्म शुद्ध होते. एकादशी करणाऱ्याची एकाग्रता वाढते. तसेच त्याला अन्नाची खा होत नाही. परिणामतः झोपसुद्धा परिसीमित राहते. विहित कर्माचे आचरण किंवा त्याचे ज्ञानार्जन देखील वाढते. विठ्ठलाचा गायत्री मंत्र मी तुम्हाला सांगते. ओम भक्तवरदाय विद्महे पांडुरंगाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात. तसेच तुलसी गायत्री मंत्रसुद्धा ऐका. ओम तुलसी देव्येच विद्महे विष्णुप्रियायेच धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात. हरि ओम विठ्ठलाय नमः. जय जय राम कृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.